कौशिकी मॅडम, काय येतं रिपोर्ट्स मध्ये? केदार खांडेकर हा दयानंद खांडेकरांचा मुलगा खरंच आहे की नाही? सांगा कौशिकी मॅडम, काय आहे त्या DNA रिपोर्ट्स मध्ये? केदार खांडेकर खरंच दयानंद खांडेकरचे मुलगा आहे का? प्लीज सांगा कौशिकी मॅडम, प्लीज सांगा नक्की काय आहे रिपोर्ट्स मध्ये. म्हणजे ही व्यक्ती फ्रॉड नाही आहे ना, की खरंच खांडेकर आहे हे सगळ्यांना कळू द्या. सगळे त्यासाठीच थांबलेत, तुम्ही सगळे त्यासाठीच आलात ना इथे. सो प्लीज प्लीज. सगळ्यात पहिले तुम्ही सगळे पेशंटली इकडे थांबलात आणि एवढा डिले झाला त्याच्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. गेल्या काही दिवसात आमच्या कुटुंबाबद्दल, आमच्या फॅमिलीबद्दल खूप स्पेक्युलेशन्स केले गेले होते, खूप अंदाज बांधले गेले होते आणि त्या अंदाजांवर आधारित न्यूज दाखवल्या गेल्या होत्या आमच्या रायव्हल चॅनल्सच्या बुलेटिनमध्ये. आणि म्हणूनच मी आणि दयानंद खांडेकर आम्ही दोघांनीही हे ठरवलं की आम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊ तेव्हा आम्ही प्रूफ सहित प्रेस कॉन्फरन्स घेऊ. केदार हा खरंच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी DNA रिपोर्ट्स तुम्हा सगळ्यांच्या समोर आज इकडे प्रेझेंट करणार आहोत. आणि ते DNA रिपोर्ट्स तुमच्या सगळ्यांसमोर प्रेझेंट केल्यानंतर कुठल्याही स्पेक्युलेशनला जागा राहणार नाही, कारण हे सगळं लाईव्ह तुमच्या समोर होणार आहे. आता मी तुम्हा सगळ्यांसमोर DNA रिपोर्ट्स ओपन करणार आहे आणि त्याच्यात जे लिहिलंय ते वाचून दाखवणार आहे. सो या DNA रिपोर्ट्स प्रमाणे केदार खांडेकर हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आणि खांडेकर कुटुंबाचा वारस आहे. These are the reports. अगं वहिनी, आपला पोपट झाला हो. काय बोलला होता तुम्ही? रिपोर्ट्स निगेटिव्ह येणार, रिपोर्ट्स निगेटिव्ह येणार. काय झालं बघितलंत ना. आता सहन करा दोघांना आयुष्यभर. म्हणजे केदार खांडेकर हा पद्मिनी खांडेकरांचा मुलगा आणि युवराज खांडेकरांचा सख्खा भाऊ आहे. भाऊ नाही येतो माझा. कोण बोललं? भाऊ नाही येतो माझा, लक्षात ठेवा. सगळ्यांसमोर सीन क्रिएट करू नकोस. खाली बस. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. जर केदार खांडेकर हा पद्मिनी खांडेकरच्या पोटी जन्माला नाही आला, मग त्याची आई कोण आहे? त्या बाई सुद्धा आमच्या समोर येणार आहेत का? म्हणजे त्या बाईचं तुमच्यासोबत नातं काय आहे? सांगा दयानंद सर, केदार तुमचा मुलगा कसा? त्याची आई कोण आहे? तुमचे कुठल्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते का? एक्सक्यूज मी, आउट ऑफ लाईन प्रश्न प्लीज विचारू नका. प्लीज. एक मिनिट. हे बघा, माझे कुठल्याही स्त्रीशी कसल्याही प्रकारचे अनैतिक संबंध नव्हते. केदार खांडेकर, तुम्ही आता खांडेकर फॅमिलीचे वारस आहात हे सिद्ध झालंय, तर तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण आहे तुमची आई? पद्मिनी खांडेकर? नाही. पद्मिनी खांडेकर या केदारची आई नाही आहेत. या आहेत.
देवकी दयानंद खांडेकर. हा युवराज नक्की काहीतरी गडबड करणार आहे. गडबड? कसली गडबड? त्यांनी इतक्या सहजासहजी हे चॅलेंज ऍक्सेप्ट केले. खरं तर त्यांनी DNA टेस्ट करण्यासाठी नकार द्यायला हवा होता ना. पण ज्या अर्थी त्यांनी हे सगळं मान्य केलंय त्या अर्थी त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. DNA टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह. कॉन्फरन्समध्ये जो रिपोर्ट उघडला जाणार तो निगेटिव्हच असणार. पण कसं? मम्मा सगळी तयारी केली आहे मी, डोंट वरी. युवी पण ह्यात खूप मोठी रिस्क आहे रे. मग काय, कधीतरी चांगला विचार कर. कितीही मोठी रिस्क असली तरी जिंकणार युवराज खांडेकरच. हॅलो फातिमा, इथे एक प्रॉब्लेम झालाय. हां युवराज सर, तुमचं काम झालंय. ओके सर. सॉरी 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 मैडम. अभी दिखता नहीं क्या? कितने जोर से लगा मुझे. अभी पानी लाओ यार. हाँ लगेच आणतो थांब. मॅडम पाणी 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 पाणी. ओके ना आता? थँक्यू. हॅलो बॉस, काम झालंय. सॉरी मॅडम, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण? ही माझी मोठी सून तारिणी. माझ्या मोठ्या मुलाची केदारची बायको तारिणी केदार खांडेकर. सर आधीच तुमचं एक लग्न झालं होतं तर तुम्ही पद्मिनी खांडेकरांसोबत लग्न का केलं? देवकी दयानंद खांडेकर कुठे आहेत? तिथे आल्या का नाही? एवढी वर्ष कुठे होत्या? माझी आई देवकी आता या जगात नाहीये.